आम्ही संयमानं चांगली आहोत. गोष्ट आहे. वरिष्ठांच्या सूचनेमुळे कुणाल कामराला महाराष्ट्रात कसं आणायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे. पाहू ना, तोपर्यंत सत्ता राहते नाही राहत कोणाची काय, हे सगळे सत्तेचे मस्त आहेत. या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. जर कोणी तुम्हाला दुखवणारं वक्तव्य केलं असेल त्यासाठी कायदा आहे, त्यासाठी कोर्ट आहे. आता आमच्यावरती सुद्धा अनेकांनी डिफॉर्मेशन केसेस टाकलेल्या आहेत ना, आणि आम्ही कोर्टात जातो की आमच्यावरती मानहानिकारक काही वक्तव्याबद्दल लिखाणाबद्दल आमच्यावरती गुन्हे दाखल असतात, संपादक म्हणून देते म्हणून आम्ही जातो. आता जर कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री, याचा अर्थ या महाराष्ट्रात तालेबानी राज्य सुरू आहे. तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता पण इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देताय. मग तसं असेल तर इस्लामी कायद्यानुसार गद्दारांना कोणती शिक्षा देतात माहिती आहे का? हे तुम्ही अफगाणिस्तान आणि इराणमध्ये जाऊन बघा. जो गद्दार असतो त्या गद्दाराला भर चौकामध्ये उघडं करून 100 फटके मारले जातात पार्श्वभागावर. गद्दाराला ही शिक्षा आहे. जर तुम्ही कुणाल कामराला त्या पद्धतीनं शिक्षा देणार असाल तालेबानी पद्धतीनं, तर तालेबानी म्हणजे इस्लामी पद्धतीनं गद्दाराची शिक्षा ही या पद्धतीच्या 100 फटके आणि मग फासावर लटकवायचं. मान्य आहे? मंत्र्यांना वगैरे तुमच्या मान्य असेल तर सांगा, प्रस्ताव आणू आपण तसा एखादा, मग सुरुवात करू तुमच्या मंत्र्यांपासून. नाही, पण राऊत साहेब असं दिसतं आहे की तुम्ही असाल, उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना युबीटीचे अनेक नेते ज्या पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणत कुणाल कामराची जी पाठराखण करतात, तुमचं समर्थन आहे का अशा पद्धतीच्या विडंबनाला? आमच्यावर सुद्धा टीका आहे केलेली आहे ना अनेकदा. आता हे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक आमच्याविषयी काय बोलतात, त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सुद्धा आक्षेपार्ह वक्तव्य त्या काळात होत होती आणि ती चुकीची होती, तरी त्यांनी ते सहन केलेलं आहे. अनेक ठिकाणी असं होतं. तुम्ही त्याला उत्तर देऊ शकता, तुम्ही शब्दांच्या रूपानं लिखाणाच्या रूपानं प्रतिकार करू शकता, तुम्ही कायदेशीर भाषेत प्रतिकार करू शकता. पूर्वायुष्यामध्ये आमच्याकडनं या चुका झालेल्या आहेत, पण आता आम्हाला असं वाटतं की कायद्याचं राज्य जर टिकवायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो नियम आहे तो पाळला पाहिजे. नाही, पण राऊत साहेब असं दिसतं आहे या प्रकरणामध्ये की पुढच्या काळात कुणाल कामराच्या शोजवर महाराष्ट्रात बंदी येऊ शकते, ज्या पद्धतीने हा वाद गाजतो आहे. आणि आता त्याचं यूट्यूब चॅनल तपासावं अशी मागणीही शिंदे शिवसेनेकडून करण्यात आली. शिंदे गट कोणती मागणी करू शकेल? शिंदे गटाला मागणी करायला काहीच जात नाही ना. ते रेड्याचं दूध काढू शकतात, ते बैलाचंही दूध काढू शकतात. मुळात या देशामध्ये अजूनही कायदा आहे आणि अजून या देशामध्ये काही प्रमाणामध्ये स्वातंत्र्य आम्ही टिकवलेलं आहे, आमच्यासारख्या संघर्ष करणाऱ्या अनेक लोकांनी देशभरामध्ये. तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून जर एखाद्याचं चॅनल बंद करायचं, तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून त्याला काय म्हणता येतं उलटं टांगून टायरला मारायचं. मग असं जर उद्या उलटं झालं, सरकार बदललं आणि जे तुमच्या विरोधातले कार्यकर्ते आहेत त्यांनी हीच भूमिका घेतली तर कसं काय व्हायचं? या देशामध्ये अराजक माझे जर बंद झाली, महाराष्ट्रात बॅन आला, देश खूप मोठा आहे. हा देश या शिंद्यांच्या लोकांना माहीत नाही. हा देश खूप मोठा आहे. त्यांना त्यांचा देश अमित शहांच्या पलीकडे दिसत नाही. अमित शहांच्या पलीकडे त्यांना त्यांचा देश दिसत नाही. जोपर्यंत अमित शहाचं छत्र त्यांच्या डोक्यावर आहे तोपर्यंत त्यांची भाषा चालेल. पण रामकृष्णही आले गेले तसे मोदी आणि शाही जातील आणि येतील, लक्षात घ्या. एवढंच मी त्यांना एक इशारा देऊन ठेवतो आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न ठाकरे